बिहारमध्ये सर्व 243 जागांचे कल हाती आलेले आहेत। कलानुसार बिहारमध्ये अर्थातच अपेक्षित एनडीएचं सरकार जेडीयू एकतर भाजप दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरतोय। लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये एनडीएची सत्ता येताना दिसणार आहे। बिहारमध्ये सर्व 243 जागांचे कल हाती आलेले आहेत। त्यानुसार एनडीए मध्ये जेडीयू हा सर्वात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरलेला आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भाजप आणि आरजेडी तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला। कलानुसार बिहारी जनतेने एनडीएला कौल दिल्याचं सध्या दिसतंय। जे कल हाती आलेले आहेत 243 जागांचे सर्व जागांचे कल हाती आले। त्यानुसार एलजेपीला एकही जागा मिळालेली नाहीये, तर काँग्रेस आतापर्यंत केवळ 10 जागांवर आघाडीवर आहे। एलजेपीला एकही जागा मिळालेली नाही। पासवानांचा एलजेपी एकही जागा एलजेपीला मिळालेली नाहीये, तर पूर्व चंपारणमध्ये आरजेडीला धक्का बसलेला आहे। ही एक मोठी बातमी। पूर्व चंपारणमधून जेडीयू आणि एलजेपी आघाडीवर आहेत। कोसी विभागात नितीश कुमारांचा डंका दिसतोय। अति मागासांनी नितीश कुमारांना कौल दिलेला दिसतोय। पुन्हा एकदा ही एक महत्त्वाची बातमी। अति मागास पिछड़ा वर्ग यांनी पुन्हा एकदा नितीश कुमार यांना कौल दिलेला आहे। एनडीए 155 जागी आघाडीवर आहेत। आत्ताचे कल 243 जागांचे कल हाती आले। त्यानुसार महाआघाडी 77 जागांवर आघाडीवर आहे, तर एनडीए 155 जागी आघाडीवर आहे। आपण पुन्हा चर्चेकडे बोलूया। उपाध्यक्ष मी तुमच्याकडे येतो। तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे। एनडीएचं सरकार बनू शकतं अशी स्थिती आहे, असे कल आहेत आघाडी पिछाडीवरनं आपल्याला दिसतंय। पण विरोधकांचं असं म्हणणं आहे की लाभार्थी केंद्रित सगळं राजकारण झालंय, निवडणुकीच्या वेळेस सगळा खेळ झालेला आहे आणि त्यामुळे तुम्हाला फायदा झाला। पाहिजे मला आता रत्नाकर महाजन सांगत होते, मला त्यांना आठवण करून द्यायची आहे की काय म्हणे अशा प्रकारच्या फ्री बीज वगैरे वाटल्या किंवा असं लाभार्थी डायरेक्ट वाटायचं स्कीम आणली आहे। मला 2004 साली माझ्या शहरी शरद पवार बसलेले आहेत पत्रकार, त्यांना आठवत असेल 2004 साली काँग्रेसनी शेतकऱ्यांना 0 आधार बिलाची वीज बिलं पाठवली होती। ती काय होती हो? आणि ज्यावेळी निवडून आले त्यानंतर मात्र सांगितलं अरे चा इथे आमची प्रिंटिंग मिस्टेक होती। ज्यावेळी सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांसाठी मोफत वीज ही घोषणा जाहीर झाली। ती त्याचा फोटो सुशीलकुमार शिंदेने छापून आला की 0 बिलाचं बिल शेतकऱ्यांना देत आहेत आणि त्याच्यावरती निवडणूक जिंकली आणि निवडणूक झाल्यानंतर पुन्हा वीज सुरू केली। प्रश्न विश्वासार्हतेचा आहे, प्रश्न आहे विकासाचा आहे। ज्या पद्धतीने बिहार गेल्या अनेक वर्षापासून बदलतोय, विशेषतः भाजप आणि नितीश कुमार एकत्र असताना, आणि एक बिहारची जी लालू राजची जी आठवण आहे ती आजही लोकांच्या मनात आहे। ज्या पद्धतीचं सगळं त्यावेळी ते म्हणतात की ते उकरून का काढता तुम्ही? उकरून नाही असं की ते उकरून काढण्याची जुन्या गोष्टींचा तुम्हाला का आधार घ्यावा लागतोय? नाही दोन गोष्टी। अहो शेवटी लोक तुलना करणार ना। बिहारमध्ये रस्त्यावरती ज्या पद्धतीचा नंगानाच सुरू होता ते लालू राज आणि एक विकासाचं परिवर्तन होणारा बदलणारा बिहार, या दोन गोष्टी लोक तुलना करणार आणि त्या विश्वासार्हतेवरती जर लोक तुम्हाला मतदान करत असतील तर हे भाजपवाले असं करा। तुम्ही काय आयुष्यभर केलं? काँग्रेसचे किती, हे 2004चं उदाहरण सांगितलं मी, इंदिरा गांधीपासूनची 10 उदाहरण मी सांगतो अशा पद्धतीची। प्रश्न असा आहे की विश्वासार्हता कुठे? तर या निवडणुकीत सगळ्यात मोठा घेण्याचा विषय काय असेल तर तो सगळ्यात महत्त्वाचा विषय घ्यायचा आहे जो टेक अवे ज्याला म्हणतात, निष्कर्ष काढायचा असेल। ठीक आहे निवडणुका येतील जातील, पण काँग्रेसला राहुल गांधींना, ज्या राहुल गांधींनी निवडणुकीच्या याच्यावरून त्या मध्यरात्री माहोल हे केला, काँग्रेसला 10% सुद्धा स्ट्राईक रेट ठेवता येत नाहीये। 7-8 जागा निवडून येतात, 60-62 जागा जे काही ते लढले होते, ही वस्तुस्थिती काँग्रेसला राहुल गांधींना लोक नाकारतायत। हा या निवडणुकीचा सगळ्यात महत्त्वाचा अर्थ आहे। गेले अनेक निवडणुका दिल्लीमध्ये काय बघितलं तेच बघितलं आपण, महाराष्ट्रात सुद्धा किती जागा आहेत तेच पाहतोय आपण। त्यामुळे यातून जर काँग्रेसला धडा घ्यायचा नसेल आणि भाजपच्या काय फ्री काय गोष्टी वाटले टीका करत बसायचं तर त्यांनी त्यांच्या आत्मचिंतनात मग्न राहावं, त्यांच्या अशा प्रकारच्या स्वप्नरंजनात मग्न राहावं। वस्तुस्थिती ही आहे की कुठलंही राज्य घ्या, काँग्रेसला जनता नाकारतीये, राहुल गांधींचा पराभव वारंवार होतोय।